काय गो? हा तू माझं शूटिंग केलं त्या दिवशी, ते टीव्हीवर दिसलं नाही ते? हा ती नशीब आज तरी तुला लवकर यायला मिळालं. हो, आजीचा वाढदिवस आणि मी येणार नाही असं कसं होईल? ठीक आहे, ठेव तिथे. बरं. सॉरी आई, त्याचं आधी माहिती असतं ना मला तर मी सुद्धा केक किंवा एखादा बुके तरी आणला असता ना आपण, है ना? आणि रेवती पण काही म्हणाली नाही, नाहीतर आल्या पावली परत जाऊन काहीतरी आणता आलं असतं आम्हाला. तुम्ही आलात ना, हेच गिफ्ट मिळालं मला. असं हे पाहुणे कोण? तुमचे नातेवाईक आहेत का? पण तुमच्या तर सगळ्या नातेवाईकांना मी ओळखते. हो हो, सांगते सांगते. आज ना उद्या सांगणारच होते मी तुम्हाला. हे कौस्तुभ देशमुख, आमचे होणारे जावई. अगोबाई, हो का? पण कधी ठरलं लग्न? ठरलंय. तारीख ठरल्यावर मी सांगणारच होते तुम्हाला. पण आज योगच आलाय तर सांगतेच तुम्हाला. वा वा वा, छान. हा, आणि जावई काय करतात? फार मोठा बिझनेस आहे त्यांचा. खूप श्रीमंत आहेत. आणि एकुलतं एक आहे. बँड्रेला 4 बेडरूमचं घर आहे त्यांचं. अरे वा वा वा, मस्तच. आणि ती बाहेर जी पॉश गाडी लागली ना ती यांचीच आहे. हो का? वा वा वा. तरीच 2 दिवसापूर्वी सुद्धा ही कार तुमच्या दारापुढे उभी होती. हो. वा वा वा, रेवती, चांगलं नशीब पाडलंस हो तू. आणि दुर्गा वहिनी, अहो, चांगला जावई मिळायला सुद्धा नशीब लागतं. हो 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 हो, बरोबर आहे तुमचं. हा, मुलांच्या लग्नात थोडीशी नाराजी होती माझी, पण ती कसर देवानी जावईच्या रूपात सगळी फिडून काढली. सगळे पाहुणे आले, अगदी हे 2 न बोलवलेले पाहुणे पण आले, तरी हा शांताबाईचा पत्ता नाहीये. अरे देवा, हा अनुताई, मला लय उशीर झाला का काय? गो काय काय शांते, आज तुला लवकर बोलवलं होतं, नेमकी उशीर आलीस आज ना.
काय ग शांता, आज तू आणि अनुने काय ठरवून मॅचिंग केलं की काय? अव नाही, ही साडी मला अनुताईंनी नाही, सीमाबहिणींनी दिल्या. सीमा नाही, म्हणजे माझ्याकडूनच घोळ झाला. माझ्या लक्षात आलं ते, आई अहो मी नाही का मगाशी घाईघाईत साडी नेसायला गेले, तेव्हा पिशवी उघडून बघितलं तर त्यामध्ये यांच्यासाठी आणलेली साडी होती. तेव्हाच कळलं काहीतरी गडबड केली आहे मी. अहो शांताबाई, मी माझी साडी चुकून तुम्हाला दिली, चुकून दिली. पण हे बघायला खूप विचित्र वाटतंय ना. कामवालीची साडी आणि मालकीनबाईची साडी एकच दिसते ना. नाही तरी अनुची अवस्था घरातल्या मोलकरणीपेक्षा वेगळी नाहीये. शांताबाईपेक्षा अनु जास्त काम करते घरात. काकू, आपल्याच घरची कामं करण्यात कसली लाज बाळगायची.